या जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त मौन तोडूया आणि ठामपणे बोलूया. हेपॅटायटिस, लेट्स ब्रेक इट डाऊन. हॅलो, आय एम डॉक्टर चेतन कलाल, कन्सल्टंट हेपॅटॉलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन. तुम्हाला माहीत आहे का, हेपॅटायटिस बी किंवा सीचा धोका कोणालाही असू शकतो. तो धोका तुमच्या अगदी जवळच्या कोणालाही असू शकतो. म्हणून चला जनजागृती करू, कारण वेळीच निदान झालं तर जीव वाचतो. हेपॅटायटिस संक्रमित व्यक्तींसोबत लैंगिक संबंधातून हा आजार पसरू शकतो किंवा संक्रमित व्यक्तीचा रेझर किंवा टूथब्रश वापरल्यानेही देखील सुद्धा हा आजार पसरू शकतो. जे लोक तुरुंगात राहिले आहेत किंवा ज्यांनी तुरुंगात काम केले आहेत अशा लोकांना देखील याचा धोका उद्भवू शकतो. संक्रमित व्यक्तीसोबत सुई म्हणजेच निडल शेअर केल्याने सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो. ज्यांना दीर्घकाळ हेमोडायलिसिस किंवा क्रोनिक हेमोडायलिसिस चालू आहे त्या लोकांतही याचा धोका अधिक असू शकतो. जर स्टेरिलाइज न केलेल्या स्तनांनी टॅटू किंवा पिअर्सिंग केलं असेल तरी देखील हेपॅटायटिस होण्याची शक्यता असते. हॉस्पिटल संक्रमित सुईने अपघाताने टोचल्यास देखील संसर्ग होऊ शकतो. जर तुम्ही 2001 किंवा 2002 पूर्वी दात्यांकडून रक्त घेतलं असेल, ब्लड घेतलं असेल तरीसुद्धा याचा धोका उद्भवू शकतो, कारण त्या काळी रक्ताची तपासणी नियमित होत नसते. जे बाळ संक्रमित आईपासून जन्म घेतात त्यांना देखील हेपॅटायटिस होण्याची शक्यता असते. म्हणूनच चला आपण सर्वजण एकत्र येऊया, कलंक तोडूया, आवाज उठवूया आणि ठामपणे सांगूया, काय हेपॅटायटिस, लेट्स ब्रेक इट डाऊन. थँक्यू.